आपण आता तबला वाजवणार आहे. शिस्त लक्ष ठेवायची. त्याला वाजवायला स्टार्ट करू. तुम्ही दिसणं नसं करायला लागले. मला दिसेन तुम्हाला तर दिसू नका. हे बघा, दिन पहिलं वाजणार. लक्षात ठेवा. इथं फिंगर नंतर हे उठवायचं नाही, अजून हे वर ठेवायचं. डग्याचं तर माहितीच असेल. असं करायचं डगा. आता बाजू चला. तर धग्गेजिंदा वाऱ्यांचा बोल. पहिलं धग्गे धग्गे अजून गे असं करायचं असतं. गेला धग्गे परत धग्गे. नंतर आपल्याला तिरकट पुन्हा तिरकट धान. हे बघा, इथं फिंगर सेंटरमध्ये वाजवायचं. हे पण बोट, हे बोट कुठे ठेवलं? सेंटरमध्ये. इथंच वाजवायचं. कळलं? आता तुम्हाला तबल्याची माहिती सांगायची. हे काय आहे? शाही. हे काय आहे? मैदान. पहिला आपल्याला शाही मैदान सांगितलं. दोन्ही लक्षात ठेवायचे तुम्हाला. पहिला आपल्याला तबल्याचे नावं सांगायला गेले. हे काय आहे? तबला. हे काय आहे? डग्गा. तर यांची माहिती सांगायची आपल्याला. हे पहिला शाही. लव नाही. पहिला सगळ्यात मोठं काय आहे ह्याच्यामध्ये? गजरा. नंतर पूड, चाट, लव, चाट, गजरा, वादी. नंतर आपल्याला हे काय आहे? जे तुम्हाला हे काय आहे? गठ्ठे. 8 गठ्ठे असतात त्याच्यामध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 8 गठ्ठे याच्यामध्ये असतात. गठ्ठे 8. हे इथं काय आहे? तुम्ही दाखवतो. हे काय आहे? पेंद्या. अजून हे काय आहे? मी ह्याच्यावरती ठेवले. हे चुंबळ. आता ह्याची सांगतो. तुम्हाला म्हणलंय ना पहिलं काय आहे? हे पूड, हे गजरा, पूड, मैदान, शाही, वादी. हे सगळे वादी. हे खोड. इथं पण खोड आहे बघा. ते खोड. त्याचे हेला पण गठ्ठे. इथं खाली चुंबळ. इथं खाली पेंद्या. इथं हे काय बोलतात त्याला? चुंबळ. ह्याच्यात 10 निंजाचे प्रकार कसे असतात? पहिल्या मात्रेवर काय असतं? सम. दुसऱ्या मात्रे नाही, 5व्या अजून 3 टाळी असतात. 1 5 13 3 टाळी असतात. 1 5 13 3 टाळी. नंतर भाग किती असतात? 4 भाग 4 असतात. या ह्याच्यामध्ये काय गातात? छोटा गायन तराना गातात. झालं सगळ्यांना? ठीक आहे मित्रांनो, बाय बाय. अजून पहिली गोष्ट, ह्याच्यामध्ये असं ओझं ठेवायचं नाही. असं करून ओझं फुटत्या. अजून असं करायचं नाही, नाहीतर खराब होत आहे.